तो चलिए मुकाबले को हम यहाँ पर शुरुआत करेंगे। दोनों ही टीमों के अतिरिक्त खिलाड़ी कमेंट्री बॉक्स में हमारे साथ जुड़ चुके हैं, स्कोरर हमारे साथ जुड़ चुके हैं। मुकाबले को शुरुआत, दोनों ही टीमों को जीत की ढेर सारी शुभकामनाएं। ये होती हुई शुरुआत इस बेहतरीन प्रतियोगिता की। पहली गेंद मिड ऑन पर फील्डर, आसान सा ये कैच, बहुत ही बेहतरीन कैच। यहाँ पर पहली गेंद पर मैदान के बाहर निकाला है विशाल पाटिल वडोली। शून्य का चश्मा पहनकर निकलते हुए मैदान के बाहर, बड़ी मछली जाल में, इज गॉन। यदि गेंद गुम होती है, फूटती है, खराब होती है तो देखिए यहाँ पर नया बॉल आपको अवेलेबल किया जाएगा। लेकिन 2 ओवर के बाद कभी भी गेंद में कुछ भी खराबी आती है तो आपको पुराना बॉल, पुरानी गेंद के साथ खेलना होगा। बुबिन भाई शेख, इनसे हम गुजारिश करते हैं, आइए हमारे मंच पर। सेंट्रल बैंक ऑफ इंडिया कप्तान है यहाँ पर मोमिन भाई शेख, इनसे हम गुजारिश करते हैं, आइए मंच पर। चलते मुकाबले की ओर फिर एक बार। पहली गेंद पर विशाल पाटिल एक बड़ी मछली जाल में फंस चुके, एक बड़ा झटका लग चुका है यहाँ पर बल्लेबाजी करते हुए हर्ष 11 आई गाउदेवी नांदेवली इस टीम को। ओ चिंट्या, ये अनोखा शॉट खेलने का प्रयास यहां पर किया था। चिंट्या आए थे मैदान के अंदर, शॉर्ट फाइन लेग पर एक बहुत ही बेहतरीन कैच यहां पर लपक लिया है। एक के पीछे एक, दोनों ही बल्लेबाज मैदान के बाहर। हुई ये प्रतियोगिता आदरणीय अहमद भाई कामले इनकी ओर से। विकेट हाईट्रिक यदि ये गेंदबाज चटकाते, हालांकि पहला ओवर लेकर अहमद बॉलिंग मार्क पर है और यदि इन्होंने विकेट हाईट्रिक चटकाई तो 1000 रुपए का नकद इनाम यहां पर दिया जाएगा। मुबिन सर, इनका हम सम्मान करेंगे। आदरणीय अहमद भाई कामले इनके शुभ हाथों से यहां पर सत्कार किया जाएगा। कैप्टन सेंट्रल बैंक ऑफ इंडिया देखिए यहाँ पर सम्मान करते हुए हमारे आए हुए सभी अतिथियों का। तो चलिए 2 गेंदे 2 विकेट, बहुत ही शानदार शुरुआत, ड्रीम स्टार्ट यहाँ पर गेंदबाज अहमद दिलाते हुए अपनी टीम के लिए सोनिक 11 और 1000 रुपए का इनाम दिया जाएगा यदि यहाँ पर तीसरी विकेट आती है। तो अगली गेंद पर ओ ड्राइव किया है, सेंसिबल बैटिंग यहाँ पर नए बल्लेबाज, हालांकि चौथे पायदान पर सौरभ। 2 विकेटें पहली 2 गेंदों पर गवाई। थोड़ी खराब शुरुआत हम कहेंगे यहाँ पर हर्ष 11 आई गाउदेवी नांदेवली इस टीम की। वत्रे काका यदि आए होंगे तो आइए, आपका तहे दिल से स्वागत। तीन गेंदें हो चुकी है। देखिए रोशन सर, मात्र 1 रन, लेफ्टी बैटर दुर्वेश। ओ ये शानदार गेंद, अचंभित कर दिया है पूरी तरह से दुर्वेश मडवी। अनएक्सपेक्टेड गेंद थी और बहुत शानदार गेंद थी। देखिए जिस तरह से इस गेंद को रिलीज किया गया, बहुत बढ़िया। अहमद देखिए गेंदबाजी के लिए पहला ओवर मैंडेटरी पावर प्ले का है। डीप आउटफील्ड में एक फील्डर मिड विकेट पर, एक कवर्स पर। अगली पेश कैच ऑन साइड पर, यह पहचान है दुर्वेश मडवी की। देख घुमा कर मारा है, बैकवर्ड ऑफ स्क्वायर लेके पीछे गेंद दन दन करती हुई बाउंड्री लाइन के बाहर। KPL 4। ये ऐसे विस्फोटक बल्लेबाज हैं, हर एक सिचुएशन में कैसे खेल करना है इन्हें पता है। और जब हर्ष 11 आई गाउदेवी नांदेवली टीम मुश्किल में नजर आई, दुर्वेश मडवी ने चौका लगाया। फिर एक बार, इस बार ऑफसाइड रीजन पर मिड ऑफ के सामने गेंद गिरी।
बाल बाल बचे यहां पर बल्लेबाज दुर्वेश मडवी। हालांकि एक रन यहां पर अंकित करेंगे स्कोरबोर्ड पर, सिंगल के साथ टोटल आगे बढ़ता हुआ। कुल स्कोर की बात करेंगे तो चलिए यहां पर 6 रन फिलहाल स्कोरबोर्ड पर। पहले ओवर का खेल समाप्त। पहले ओवर के बाद 2 विकेट के नुकसान पर 6 रन टीम हर्ष 11 आई गावदेवी नांदिवली। चलिए सोमनाथ प्लीज थोड़ा कॉपरेट करना होगा आपको। फील्डिंग तुरंत लगा लीजिए। ऑनफील्ड अंपायर देखिए 5 ओवर के लिए लगभग यहां पर हम समय देंगे 25 मिनट का। वो 5 ओवर आपको 25 मिनट में पूरे करने होंगे, यदि नहीं तो आखिरी ओवर में एक खिलाड़ी 30 दर्ज घेरे के अंदर आ जाएंगे। चलिए चलिए जल्दी मुकाबले की शुरुआत करिए। पहले ओवर का खेल समाप्त और दुर्वेश मडवी के बल्ले से आए हुए एक चौके की बदौलत कुल टोटल अब आकर पहुंचा है हर्ष 11 आई गावदेवी नांदिवली इस टीम का 6 पर। 6 ओवर का मुकाबला है। यदि यहां से अच्छी बल्लेबाजी करते, दोनों ही बल्लेबाज सेट रहते विकेट पर, तो बहुत बढ़िया रन बन सकते हैं। तो चलिए अब दूसरा ओवर यहां पर P2 पावर प्ले का ये दूसरा ओवर होगा। डीप बैकवर्ड ऑफ स्क्वायर लेग पर दुर्वेश मडवी के लिए एक खिलाड़ी आउटफील्ड में नजर आते हुए एक डीप मिड विकेट की ओर, और सामने ऑफसाइड रीजन पर लेफ्टी बैटर के लिए एक्स्ट्रा कवर पर एक फील्डर तैनात नजर आता हुआ। मुकाबले की शुरुआत मिड ऑन 38 सर्कल के अंदर। मिड ऑफ है, मिड विकेट पॉइंट। शॉट फाइन, इस बार बढ़िया शॉट घुमा दिया यहां पर बैकवर्ड ऑफ स्क्वायर लेग के खिलाड़ी बनेंगे दर्शक। निकल गई गेंद हवाई यात्रा पर। KTPL ब्रांडेड 6 रन। क्या बेहतरीन शॉट था ये, बहुत ही बढ़िया। ये विस्फोटक बल्लेबाज है, ये धुरंधर है, केसर की रन मशीन इन्हें कहा जाता है। इस बार वेल लेफ्ट अतिरिक्त रन यहां पर जरूर प्राप्त होगा। हार्ड हिटर है ये। ग्रामीण क्रिकेट अगर आप देखोगे दुर्वेश मडवी का, तो 17 साल की उम्र में 2 व्हीलर बाइक जीतने वाले ये ऐसे खिलाड़ी है। 17 साल की उम्र थी इनकी, लेकिन बदलापुर में 2 व्हीलर बाइक अपने नाम करने वाले खिलाड़ी दुर्वेश मडवी। रिवर्स का अस्त्र बाहर निकाला था और गैप में खेलने का प्रयास। शॉर्ट थर्ड के खिलाड़ी देखिए कितने चालाक चतुर थे। पहले ही बाहर भाग के गए वो खिलाड़ी, रुकाया गया इस गेंद को। केवल 1 रन यहां पर मिलेगा। सिंगल के साथ अब टोटल आगे बढ़ता हुआ। कुछ स्कोर यहां पर चेक। तो चलिए यहां पर कुल टोटल 14 रन पर 14 रन ऑन बोर्ड। अगली पेशकश समीर की गेंद, फिर एक बार कुछ अलग करने का प्रयास यहां पर बल्लेबाज सौरभ कर रहे थे। डायरेक्ट हिट की जरूरत थी यहां पर, और 1 रन यहां पर मुकम्मल करते हुए अंपायर्स की भूमिका में देखिए हमें नजर आएंगे यहां पर बाड़ा माने सर होंगे, दिलीप माने सर होंगे, दिलीप माने सर होंगे, साथ ही साथ सावंत सर, निरंजन सावंत सर और जहीर सर होंगे। सभी अंपायर्स
Hello test. Hello test. Hey one. Hello check one. Hey test. हेलो हाँ एक मिनट ना हेलो हेलो चेक हेलो फिरोज भाई आप थोड़ा कमेंट्री बॉक्स से संपर्क करिए प्लीज फिरोज भाई आपसे दरख्वास्त होगी कमेंट्री बॉक्स से थोड़ा आप संपर्क करिए तुरंत अहमद भाई आपका बुला रहे प्लीज और तो चलिए कुछ तकनीकी खराब यहां पर जरूर हुआ था लेकिन फिर एक बार सभी के साथ हम जुड़ चुके हैं कल्याण तालुका प्रीमियर लीग पहला ये मुकाबला दूसरे सीजन का पहला दिन इस प्रतियोगिता का हर्ष 11 गांवदेवी नांदिवली बनाम सोनिक 11 के बीच ये मुकाबला पहले 2 ओवर का खेल समाप्त होता हुआ मैंडेटरी पावर प्ले के 2 ओवर यहां पर खत्म होते हुए 2 ओवर के बाद कुल टोटल की बात करेंगे तो चलिए यहां पर हमारे स्कोर मित्र में बताते हुए पहले ओवर के बाद 6 थे इस ओवर में 10 आए यानी 2 ओवर के बाद 16 रन 2 विकेट के नुकसान पर अच्छी साझेदारी यहां पर मेंटेन करनी होगी दुर्वेश मडवी और सौरभ नामक इस दोनों ही बैटर को अब यहां से देखिए फील्डर पर जो रेस्ट्रिक्शन थे वो पूरी तरह से खत्म हो चुके हैं लेफ्टी बैटर दुर्वेश इन्होंने पहले ओवर में जिस रीजन में चौका लगाया था उनको एक स्क्वायर लेग बैकवर्ड ऑफ स्क्वायर लेग पे एक खिलाड़ी मौजूद डीप मिड विकेट पर एक खिलाड़ी स्ट्रेट लॉन्ग ऑन सामने लॉन्ग ऑफ है और डीप एक्स्ट्रा कवर पर एक खिलाड़ी मौजूद 38 सर्कल के अंदर स्वीप पर कवर है शॉर्ट थर्ड फ्लाइंग स्लिप में एक फील्डर शॉर्ट फाइन लेग शायद रख सकते हैं सोमनाथ दुर्वेश के लिए नहीं यहाँ पर और थोड़े से बदलाव रिवर्स बहुत अच्छा खेलते दुर्वेश और उसी के लिए शायद स्वीपर कवर पर अब डीप आउटफील्ड में एक फील्डर तैनात किए अमर फिर एक बार सेकंड स्पेल में आते हुए पहले स्पेल में इन्होंने तहलका मचा कर रखा था पहले ही 2 गेंदों पर 2 बड़ी शिकार इन्होंने की थी विशाल पाटिल वडोली को चलता किया और चिंट्या मात्रे वसार इनको पवेलियन का रास्ता इन्होंने दिखाया 2 बड़ी विकेटें पहली ही 2 गेंदों पर जिस गेंदबाज ने चटकाई वही हैमर फिर एक बार तीसरे ओवर में ओ बड़ा हिट लगाने का प्रयास विकेटों के पीछे डायरेक्ट हिट यहां पर जरूरी होगा लेकिन नहीं नसीब की साथ आज दुर्वेश मडवी के साथ जरूर होगी नसीब की गोली लेकर आए शायद दुर्वेश मडवी आज इस मैदान में 22 की ये रन होगी देखिए स्कोरर है यहां पर यस फिर एक बार बॉल तैयार अहमर ओवल के हाथों से ड्राइव किया 38 सर्कल के अंदर फील्डर है और अतिरिक्त रन मिलेंगे जरूरत नहीं थी इस थ्रो की ओवर थ्रो के और रन यहां पर जुड़ते हुए टोटल में और स्कोर मित्र में बताते हुए कुल टोटल यहां पर 2 के साथ 20 पर हाँ बैट ड्राइव के 20 रन फिलहाल स्कोर बोर्ड पर 20 रन ऑन बोर्ड बार बार फील्डिंग पोजीशन में बदलाव नजर आते हुए जिस रीजन में बड़ी बाउंड्री उसी रीजन में एक छक्का दागा है बल्लेबाज दुर्वेश मडवी ने ओ इस बार एक और शानदार गेंद चारों खाने चीत कर दिया है सभी बल्लेबाजों को यहां पर गेंदबाज अहमर ने जिस तरह की गेंदबाजी कर रहे हैं शानदार लाइन सटीक लेंथ किफायती अब तक साबित हुए नफीतुली गेंदबाजी अब तक की है यहां पर गेंदबाज अहमर ने बहुत ही शानदार जानदार प्रदर्शन यहां पर ऑन साइड पर बड़ा हिट लगाने का प्रयास फील्डर है लेकिन फिर एक बार बच गए यहां पर बैटर देखिए यहां पर सुभाष मैदान में यदि आपको खेलना है तो देखिए बाउंड्रीज बहुत बड़ी है तो अगर आपका परफेक्ट टाइमिंग नहीं होगा तो देखिए यहां पर आपको मैदान छोड़ना होगा ऐसे कुछ लगा अब ऐसे लगा था कि सौरभ की विकेट यहां पर मिल सकती है गेंदबाज हैमर को लेकिन फील्डर वहां तक पहुंच नहीं पाए लेफ्टी विस्फोटक बल्लेबाज दुर्वेश यहां पर लीजिए गैप में ये पहचान है इस खिलाड़ी की उल्टा पुल्टा खेलता है दुर्वेश मडवी इसका नाम इसने लगाया एक और शानदार 4 केटीपीएल चौका
यदि किसी टीम को आप यहां पर देखते हैं विकेट पर ग्रुप मीटिंग लेते हुए, या फिर किसी टीम के खिलाड़ियों को आप देखते हैं विकेट के ऊपर से चलते हुए, तो देखिए उस टीम को पेनल्टी आप दे सकते हो। नए गेंदबाज यहां पर हरीश आते हुए गेंदबाजी के लिए। दूसरे छोर से, एक छोर से अहमर ने बहुत अच्छी गेंदबाजी की, दूसरे छोर से जब समीर आए उन्होंने भी अच्छी गेंदबाजी की। हालांकि सिक्सर जरूर आया दुर्वेश मडवी के बल्ले से उनके अगेंस्ट, पर अब यहां से देखना होगा कि अगले आने वाले 3 ओवर में कितने रन बनते। 3 ओवर का खेल समाप्त और 26 रन फिलहाल स्कोरबोर्ड पर नजर आते हुए। पहले 2 गेंदों पर 2 विकेटें जाने के बाद अब यहां पर स्कोर कार्ड पर 26 रन लगे। अगली पेशकश, फुल टॉस ऑन साइड पर घुमाया है, फील्डर भाग रहे हैं, लेकिन देखिए भाई उन फील्डर को चकमा देती हुई गेंद निकल गई है स्क्वायर लेग बाउंड्री लाइन के बाहर। 4 रन। डीजे सचिन, मैन फ्रॉम सापाट, ऑन साइड पर लॉप करना था, बड़ी तेजी से गेंद ट्रैवल हुई, देखिए क्या रफ्तार थी इस गेंद में। 22 के माध्यम से रन होंगे। 1 रन टीम टोटल में ऐड किया जाएगा। कुल स्कोर की बात करेंगे यहाँ पर स्कोर मित्र में बताते हुए, लगभग टोटल अब 31 पर 31 रन स्कोरबोर्ड पर लगते हुए। हरीश है यहाँ पर तीसरे गेंदबाज का इस्तेमाल किया गया है। अगली गेंद हरीश दुर्वेश के लिए, ओ जड़ में थी, खोद कर निकाला है, ऑन साइड पर एरियल ऑन ड्राइव, डीप में फील्डर मौजूद है, थोड़े फंबल हुए, फायदा उठाएंगे दोनों ही बल्लेबाज। आदरणीय वसीम भाई, स्वागत है आपका। केटीपीएल कल्याण तालुका प्रीमियर लीग सीजन 2 पहला ही आज का दिन, और अहमद भाई कामले इनके प्यार भरे सभी दोस्त देखिए यहां पर तशरीफ रखते हुए मंच पर। स्वागत है सभी मुख्य अतिथि जो हमारे इस प्रतियोगिता के साथ जुड़े। ये डॉट बॉल कोई रन नहीं। यहाँ पर हर एक डॉट बॉल दुर्वेश मडवी पर दबाव बढ़ा रही है, क्योंकि उन पर बहुत बड़ी जिम्मेदारी है। विशाल पाटिल, चिंट्या मात्रे के आउट होने के बाद जिस खिलाड़ी पर दारोमदार यहाँ पर हर्ष 11 गावदेवी नांदिवली ने रखा है वो दुर्वेश मडवी है। सागर पाटिल वडवली देखिए, हरीश ऑन साइड पर लॉप करने का प्रयास, फाइन लेके एक्शन में आता हुआ आसान सा एक कैच। इस मुकाबले की सबसे बड़ी विकेट, पहले विशाल फिर नितिन और अब दुर्वेश। टॉप ऑर्डर बर्खास्त कर दिया है पूरी तरह से यहां पर हर्ष 11 गावदेवी नांदिवली का। दुर्वेश मडवी बैक टू द डगआउट। तो चलिए अब नए बल्लेबाज खुद आइकॉन अब मैदान के अंदर। हर्षद ठोंबरे, मैन फ्रॉम कोनी। हर्षद ठोंबरे अब मैदान के अंदर। चलिए अगले मुकाबले के टॉस के लिए दोनों ही टीमों के कप्तान आपको यहां पर जुड़ना होगा हमारे साथ। इनिंग ब्रेक में हम टॉस करेंगे। बल्यानी टाइगर्स बनाम ओवी 11 पडलेगांव के बीच होगा अगला मुकाबला। ओवी 11 पडलेगांव बनाम बल्यानी टाइगर्स अगला मुकाबला। कहीं मत जाइए दोस्तों, जुड़े रहिए हमारे साथ ग्रामीण टेनिस क्रिकेट और कल्याण तालुका प्रीमियर लीग सीजन 2 के साथ। फिर एक बार हरीश अगली गेंद लेकर। हर्षद ठोंबरे आते ही हल्ला बोल कर दिया, लेकिन फील्डर वहां पर मौजूद। व्हाट अ कैच! हवाई सफर करने का प्रयास किया था यहां पर, कल्पेश के ने थे वहां पर।
और विकेट हाइट्रिक के लिए 1000 रुपए का इनाम दिया जाएगा। देखिए यहाँ पर प्रेसिडेंट ऑफ रेबर ग्रुप हमारे अहमद भाई कामलेन की ओर से ये इनाम होगा। लेकिन मैदान के बीच क्या हुआ है, देखिए बीच मैदान में एक और बड़ी विकेट। आइकॉन जिनसे बहुत सारी अपेक्षाएं थी, उम्मीदें थी, पूरी अपेक्षाएं भंग कर उम्मीदें निचोड़ कर यहाँ पर मैदान के बाहर निकलते हुए हर्षद टोमरे बैक टू द पेविलियन। या संपूर्ण स्पर्धेच्या वतीने आम्ही तुमचं स्वागत करतो। अभी आए हुए सभी दर्शकों से, क्रिकेट प्रेमियों से हम निवेदन करते हैं कि आइए मंच पर। सभी दर्शकों का तहे दिल से स्वागत है। सावंत सर, अगदी आपल्या समोर जेव्हा या तुमच्या एंडने जेव्हा बॅटिंग होईल तेव्हा समोर जर तिकडे बॉल डायरेक्टली झाडांवरती जरी लागला तरी षटकार असेल तर षटकार, फांद्यांवरती लागला ज्या फांद्या आतमध्ये आहेत, हा नियम प्रत्येकाला तुम्ही जेव्हा येणार बॅटर तेव्हा वरती डायरेक्ट लागला तर षटकारच असेल। त्या फांद्यांना बॉल जरी लागला तरी षटकारच असेल। ओके, येस। केतन गेंदबाजी के ऑल आउट अपील यहां पर एलबीडब्ल्यू के लिए, बहुत ही जोरदार अपील यहां पर। लेग बाइस के रन, 35 रन फिलहाल स्कोरबोर्ड पर, 35। ओवर नंबर 5 गेंदबाज केतन, रोशन आए अब नए बैटर। फिर एक बार केतन आगे बढ़ते हुए ओवर की अगली गेंद लेकर, लेग 22 के 1 रन खर्च के पहले गेंद पर। टॉस के लिए दोनों ही टीम के कप्तान से हम दरख्वास्त करते हैं, चलिए OV11 पड़लेगा और बल्लानी टाइगर्स, दोनों ही टीमों के कप्तान आपको यहां पर रिपोर्टिंग करना होगा। ओ कुछ अलग कर दिखाया इस बार, अच्छा ये शॉट, कलात्मक स्ट्रोक है, मैन्युफैक्चरिंग स्ट्रोक है, ये प्रोडक्टिव स्ट्रोक है, रन बनाने वाला स्ट्रोक है। गैप में खेला है, 4 रन मिलेंगे। पर शॉट थर्ड और फ्लाइंग स्लीप के बीच वहां से निकाल दिया गेंद को थर्ड मैन के बाहर। 4 रन के साथ कुल टोटल आगे बढ़ता हुआ स्कोर की बात करेंगे यहाँ पर 38, 38 रन स्कोर की भूमिका में वरब से खास हमारे स्कोरर मित्र नयन धुमाल हमारे साथ जुड़ चुके हैं, बहुत ही बढ़िया स्कोरर की भूमिका में नजर आते हैं। ध्रुवेश के इनिंग का यदि हम जिक्र करेंगे, 23 रन उन्होंने जोड़े इस इनिंग में। अब तक कुल टीम के रन बन चुके हैं मेरे ख्याल से 38, और उसमें 23 रनों का योगदान एकमात्र ध्रुवेश मडवी नामक बल्लेबाज ने दिया है। एक तरफा बल्लेबाजी वहां पर नजर आई। सौरभ अभी भी अपने टीम के लिए रन बना सकते हैं, मौका इनके पास है। नए बल्लेबाज रोशन आए जिन्होंने कलात्मक स्ट्रोक दिखाया और शानदार रिवर्स का ये 4 रन हमें नजर आया। रोशन घोड़े, मैन फ्रॉम सापाड़, ऑफ स्टंप के बाहर निकलकर हवाई सफर पर भेजा है गेंद को, लॉन्ग लेग के बाहर निकल गई गेंद हवाई यात्रा पर, लेकिन अंपायर्स का इशारा उस ओर मैदान थोड़ा बड़ा है। पहला टिप्पा खाकर गेंद बाउंड्री लाइन के बाहर, बैक टू बैक 2 चौके।
आएगा दूसरे सत्र में। ओ अच्छा शॉट इनफील्ड के ऊपर से थ्रू दी कवर्स, व्हाट अ शॉट, एक्सीलेंट शॉट, बहुत ही बढ़िया ओवर द कवर्स खेला है, कवर्स बाउंड्री लाइन के बाहर, केटीपीएल चौका। मामले इनके ओर से 500 रुपए का नकद इनाम इस बल्लेबाज को दिया जाएगा। 3 गेंदे 3 चौके लगाने वाले केटीपीएल के पहले बल्लेबाज रोशन, मैन फ्रॉम सापाट। पहले बल्लेबाज रहे यहां पर केटीपीएल के जिन्होंने 3 गेंदे 3 चौके लगाए। व्हाट बैटिंग, निकल कर मारने का प्रयास किया था इस बार जरूर। अब हर गेंद पर बड़े स्ट्रोक की यहां पर तमन्ना रखते हैं बल्लेबाज। जिस तरह से पिछले 3 गेंदों पे स्ट्रोक आए, एक रिवर्स का हिट हमने देखा, एक गिर कर मारा फॉलिंग स्वीप हमने देखा, और एक थ्रू दी कवर्स जो क्लासिकल स्ट्रोक हमने देखा। 3 गेंदे 3 चौके लगाए इस बल्लेबाज ने। सराहना करनी होगी यहां पर रोशन की जरूर। रिवर्स खेलने का प्रयास, ये ऐसा स्ट्रोक है, ये लगा तो आबाद वरना बर्बाद। लेकिन इस बार सिर्फ और सिर्फ 1 रन यहां पर मुकम्मल होगा। सिंगल के साथ हुए ओवर की समाप्ति। इस ओवर से 13 रन आए, हालांकि 14, लेकिन 1 रन जो लेग बाइस का था वो गेंदबाज के खाते में नहीं जाएगा। ओवर की समाप्ति, 5 ओवर का खेल समाप्त, और 5 ओवर के बाद हमारे स्कोरर मित्र हमें बताते हुए कुल टोटल 47 पर। कहते अगर इस पहले गेंद पर विकेट चटकाने में गेंदबाज कामयाब हो गए थे तो अहमद भाई कामले देखिए, प्रेसिडेंट ऑफ रेबर ग्रुप, इनके ओर से 500 रुपए का नकद इनाम। क्या बात है, हर एक चीज के लिए, हर एक खिलाड़ी के लिए यहां पर इनाम है। जब तक अहमद भाई हमारे मंच पर है तब तक खिलाड़ियों की चांदी है भाई, लूट लो जितना लूटना है। शफल हुए ऑफ स्टंप के बाहर, अब क्या होगा यहां पर? रन आउट की तो विकेट यहां पर मिल गई है, लेकिन अंपायर्स कह रहे हैं कि ये अतिरिक्त रन है। व्हाइट बॉल और रन आउट की विकेट यहां पर। तो चलिए यहाँ पर बात करेंगे, पहला ये ओवर जब भी खत्म हुआ तब सिर्फ 6 रन थे, उसके बाद 10 आए, फिर अगले ओवर में बात करेंगे यहाँ पर 10 रन, फिर 7, फिर 14 रन का एक थोड़ा महंगा ओवर रहा केतन का, और अब सेकंड स्पेल में फिर से एक बार समीर का इस्तेमाल किया गया, जिन्होंने 10 रन मात्र खर्च किए थे पावर प्ले के ओवर में। ओ निकल कर मारने का प्रयास, कदमों का इस्तेमाल करने का सोचा था बल्लेबाज ने जरूर, लेकिन कोई रन नहीं यहाँ पर। पिछली 2 गेंदों पर कोई रन नहीं यहाँ पर। बहुत ही शानदार गेंदबाजी। आखिरी ओवर, जहां पर देखिए आखिरी ओवर में बल्लेबाज ज्यादा डोमिनेट नजर आते हैं, यहां पर बल्लेबाजों को शांत रखने का प्रयास करते हुए गेंदबाज समीर।
ओ ये क्या कर रहे थे, ये क्या कर रहे थे, डबल माइंड रहे और लेग बाइज के रन। चलिए दोनों टीमों के कप्तान यहां पर जुड़ना होगा आपको हमारे साथ। बल्लानी टाइगर्स के कप्तान हमारे साथ जुड़ चुके। OV11 पडलेगाव टीम के कप्तान से आखिरी कॉल होगा आपके लिए। देखिए कमलेश पाटिल वडवली, ये आखिरी कॉल होगा। आइए तुरंत टॉस के लिए, क्योंकि कंपलसरी इनिंग ब्रेक में देखिए यहां पर टॉस किया जा रहा है। 6 ओवर का अगला भी मुकाबला होगा। देखिए 5 मुकाबले हम आज कवर करेंगे हम। मीडिया पार्टनर ग्रामीण टेनिस क्रिकेट, ऑफिशियल किट पार्टनर श्री साई स्पोर्ट्स। अगली पेशकश समीर, ऑन साइड पर लॉप करने का प्रयास किया था, मिस टाइमिंग, लेकिन वैकेंट एरिया के जरूर वहां पर गेंद, लेकिन दूसरे रन का प्रयास और ये लीजिए भाई आसानी से 2 रन मुकम्मल किए यहां पर। 2 रन के साथ अब टोटल यहां पर देखिए 51 रनों पर अर्धशतक पूरे टीम का यहां पर पूरा होता हुआ। ढेर सारे शुभकामनाएं देंगे हम यहाँ पर हर्ष इलेवन नायक गावदेवी नांदिवली इस टीम को, क्योंकि सम्मानजनक टोटल जरूर यहाँ पर उन्होंने अंकित किया है। पहली 2 गेंदों पर 2 विकेटें जाने के बाद जिस तरह से दुर्वेश मडवी खेले, जिस तरह से सौरभ खेले, उसके बाद रोशन ने जो फिनिशिंग टच दिया है इस पूरी पारी को, सभी बल्लेबाजों की मैं सराहना करूंगा यहाँ पर। लेकिन गेंदबाजी देखिए भाई, शानदार, जानदार, असरदार गेंदबाजी नजर आई इस पूरे सत्र में। पहले ओवर में 6, फिर 10, फिर 10, फिर 7। हालांकि 5वें ओवर में लगभग 14 रन खर्च हुए, लेकिन सभी ओवर में बहुत बेहतरीन गेंदबाजी। ऑन साइड पर खेलना चाह रहे थे, शॉर्ट थर्ड पर फील्डर वहां पर थे। आसान सा ये कैच यहां पर शॉर्ट थर्ड मैन के फील्डर के लिए। विकेट यहां पर प्राप्त किया है, आखिरी गेंद पर विकेट चटकाई और इसी के साथ पहले सत्र का खेल समाप्त। एंड ऑफ द फर्स्ट सेशन। पहले सत्र के बाद कुल टोटल की बात करेंगे यहां पर 51 रन स्कोरबोर्ड पर लग चुके हैं और 52 रनों का लक्ष्य यहां पर खड़ा किया है हर्ष इलेवन आई गांव देवी नांदिवली इस टीम ने सोनिक 11 के सामने। 51 बने, 52 का होगा लक्ष्य। तो चलिए यहाँ पर दोनों टीमों के कप्तान आइए टॉस के लिए। आदरणीय अहमद भाई, इनसे हम दरख्वास्त करते हैं कि आइए टॉस यहाँ पर हम करेंगे। मोमिन सर आइए। मोमिन सर, इनके शुभ हाथों से हम यहाँ पर टॉस करेंगे। डोंबिवली एक्सप्रेस, कोहिनूर ऑफ डोंबिवली, यहाँ पर कमलेश पाटिल हमारे साथ जुड़ते हुए। टॉसची प्रक्रिया आपण इथे आता पूर्ण करणार आहोत। दोन्ही टीमचे कॅप्टन आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत आणि टॉस इथे मात्र आपण करूयात। सेकंड मॅच डे 1 OV11 पडलेगाव आणि त्यांच्या विरोधामध्ये बल्लानी टायगर्स। तो चलिए मोमिन सर, इनके शुभ हाथों से टॉस, मोबिन सर इनके शुभ हाथों से हम टॉस करेंगे, माफ करिए। तर चला टॉसची प्रक्रिया आपण इकडे पूर्ण करूया। कमलेश पाटील वडवली कॉल करतील। टेस्ट इज द कॉल अँड टेस्ट इट इज। थँक्यू सो मच। सर्व मान्यवरांचा मी आभार व्यक्त करूया। आपण मंचावरती विराजमान होऊ शकता। कावा टॉस आपण जिंकलेला आहे OV11 पडलेगाव, डिसिजन काय असेल? फील्ड फर्स्ट. प्रीमियर लीग फॉर्मॅटमध्ये जेव्हा तुमचा संघ बांधणी केला गेला ऑप्शनमध्ये, ज्या प्रकारे टीमची टीम आहे, टीम बॅलन्स आहे का? टीम सोबत खुश आहात का?
हो नक्कीच चांगले प्लेयर आहेत कल्याण प्रीमियर लीग ही आणि कल्याण मधील जे प्लेयर आहेत सर्व जे चांगले चांगले प्लेयर निवडून सर्व टीम रेडी झालेत आणि माझ्या टीममध्ये देखील चांगले प्लेयर आहेत. टॉस जिंकला, इम्पॉर्टंट मॅच आहे, 6 ओव्हरची मॅच आहे. डिसिजन काय असेल? फील फर्स्ट. कोणत्या गोलंदाजांवरती जास्त विश्वास ठेवता की 2 षटकांचा स्पेल मोस्टली कोणचा असू शकतो, कोणावरती जास्त विश्वास आहे? पहिल्यांदा तर मी स्वतः आहे आणि नंतर जे 3 गोलंदाज असतील कोणीही असो आपण सिच्युएशननुसार गोलंदाजी देऊ आणि जो कोणी येईल आपला 100% द्या आणि आपल्या टीमसाठी खेळा आणि मॅच जिंकण्याचा प्रयत्न करा. कसं वाटलं KTPL दुसऱ्या सीझनचं हे दमदार आयोजन? खूप सुंदर आयोजन आहे, ग्राउंड देखील खूप सुंदर आहे आणि आयोजन करणं सोपी गोष्ट नाही आणि दुसऱ्या या वर्षी अतिशय सुंदर असं त्यांनी ऑर्गनायझर्स केलं आहे. खूप शुभेच्छा मैच असतील होते कावा आपल्यासोबत. टॉस इंपॉर्टेंट था, टॉस आपने गंवाया, यहाँ पर बल्लेबाजी आपको करनी होगी. यदि आप टॉस जीतते तो क्या निर्णय लेते? फील्डिंग. अब थोड़ा सा अगेंस्ट दी प्लान, अगेंस्ट दी स्ट्रैटेजी आपको जाना होगा. क्या सोच रहे हो आप कि पहले इनिंग में बल्लेबाजी करते हुए क्या टोटल आपके मन में कि जो सेफ नज़र आ रहा है इस मैदान पर? ज़्यादा से ज़्यादा रन बनाने की कोशिश करेंगे और जीतने की कोशिश करेंगे. क्या कहोगे आप इस प्रतियोगिता के बारे में? हमारे अहमद भाई और उनकी पूरी टीम ने इतनी मेहनत से, इतनी शिद्दत से इस प्रतियोगिता का आयोजन किया, क्या कहोगे इस प्रतियोगिता के बारे में? अहमद भाई का शुक्रिया अदा करना चाहेंगे कि प्लेटफॉर्म क्रिएट करके दिया कल्याण तालुका के लिए, क्योंकि भिवंडी डोंबिवली यहाँ पे बहुत सारे टूर्नामेंट्स होते हैं. कल्याण तालुका जो ऐसा है बहुत कम सारे टूर्नामेंट होते हैं, तो अहमद भाई का बहुत शुक्रिया अदा करना चाहिए. टीम के साथ खुश हो जिस तरह से आपने आपकी टीम चुनी ऑक्शन प्रक्रिया में, बैलेंस नज़र आ रही है टीम आपको, क्या कहोगे? जी बैलेंस टीम है और हम पूरे जीतने की कोशिश करेंगे. ढेर सारी शुभकामनाएं आपको इस मुकाबले के लिए. एंड दैट्स द न्यूज़ फ्रॉम द टॉस बॉक्स. टॉस वन बाय टीम OV11 पडलेगांव एंड दे इलेक्टेड टू बोल फर्स्ट. बल्लेबाजी करेंगे खेल के पहले सत्र में दूसरे मुकाबले में बल एंड टाइगर. चलते मुकाबले की ओर, जिनको सुनते हुए हमने इस क्षेत्र में ज़रूर कदम रखा, हमारे गुरु यानी कि वॉइस ऑफ डोंबिवली, वॉइस ऑफ टेनिस क्रिकेट, रोशन जी संते सर. आइए सुनते अगले सत्र की कहानी आदरणीय रोशन जी संते सर इनकी जुबानी. इट्स ओवर टू यू कमेंट्री बॉक्स. कहीं मत जाइए, जुड़े रहिए KTPL सीजन 2 के साथ. थैंक यू. थँक्यू सो मच. प्रथमेश ठाकूर यांचा आवाज आपण ऐकला. पहिल्या चेंडूवरती जर षटकार आला किंवा विकेट देखील आली तर 1000 रुपयांचं पारितोषिक असेल. कल्याण तालुका प्रीमियर लीग सीझन 2चे प्रमुख आयोजक आदरणीय अहमदभाई कांबळे साहेबांच्या माध्यमातून. पहिल्या चेंडूवरती परफेक्ट यॉर्कर हा चेंडू आहे. हर्षद ठोंबरे आयकॉन खेळाडू आहेत. हर्ष 11 आई गावदेवी नांदिवली विपक्ष आपण पाहतोय. सोनिक 11 या दोन टीममध्ये हा सामना सुरू आहे, जिथे 52 धावा बनवायच्या आहेत या पहिल्या मॅचमध्ये सोनिक 11 या टीमला. स्ट्राईक इनला बॅट्समन कृष्णा आहेत. कृष्णा आणि सोमनाथ ही जोडी ड्राईव्ह करतायत. क्षेत्ररक्षक आहे 30 सर्कलमध्ये. चांगली फिल्डिंग नक्की सौरभ गायकवाड होते शॉर्ट कव्हरला, त्याच्यावरती मिळते 1 धाव आणि या एका धावेने श्री गणेश होते. सोनिक 11 या टीमची धावसंख्या आहे 1. लेफ्ट राईटी कॉम्बिनेशन आपण पाहू शकाल. सोमनाथ कारभारी जे आयकॉन आहेत सोनिक 11 या टीमचे, ते स्ट्राईक इनला येत आहेत. चांगलं बॅटल आपण पाहतो. एका बाजूला सोनिक 11 हा संघ आपण पाहतो, दुसऱ्या बाजूला हर्ष 11 आई गावदेवी नांदिवली डोंबिवली हा संघ पाहायला मिळतोय. या दोन संघांमध्ये हा पहिला सामना सुरू आहे. नेक्स्ट मॅच OV11 पडलेगाव आणि बल्याणी टायगर्स या दोन टीममध्ये असणार आहे. डेट चेंडू घोषित करतायत निरंजन सावंत सर. मेन पंचांच्या भूमिकेमध्ये स्क्वेअर लेगचे पंच जहीर सर आहेत. क्रिकेटचा हा दैदिप्यमान सोहळा सुरू आहे. कल्याण तालुका प्रीमियर लीग सीझन 1 सीझन 2 आणि हा पहिला दिवस सुरू आहे.
ऑन साईडला क्रॉस बॅट स्ट्रोक आहे, डीपमध्ये फिल्डर आहे स्क्वेअर लेगला. चांगली फिल्डिंग, मिळते फक्त आणि फक्त एकच धाव. धावसंख्या एकने पुढे जाईल. 2 धावा धावफलकावरती. 52 धाव बनवायच्या आहे. 6 षटकांचा सामना आहे. यापुढील सामना देखील 6 षटकांचा होणार आहे. प्रीमियर लीगचं हे आयोजन आपण पाहतोय. अहमदभाई कांबळे साहेबांच्या माध्यमातून या स्पर्धेचं आयोजन. पहिल्या क्रमांकासाठी 1 लाख रुपयांचं पारितोषिक, दुसऱ्या क्रमांकासाठी 50,000 रुपयांचं पारितोषिक, तिसऱ्या आणि चौथ्या क्रमांकासाठी देखील 25,000 रुपयांचं पारितोषिक आहे. ड्राईव्ह करतायत, ऑफ ड्राईव्हचा फटका लॉंग ऑफला टीपमध्ये. फिल्डर आहेत, चांगली फिल्डिंग, चांगली फिल्डिंग, तेवढीच चांगली फेकी ऑन द स्टंप फेकी. मिळते फक्त आणि फक्त एकच धाव. या चेंडूवरती धावसंख्या 1ने पुढे जाईल. 3 धावा धावफलकावरती आहेत. ग्रामीण टेनिस क्रिकेटच्या माध्यमातून लाईव्ह टेलिकास्ट देखील सुरू आहे. क्या बात आहे, फिंगर रोल केले होते, गतीमध्ये परिवर्तन, व्हेरिएशन आपण पाहिलंय. आलाय हा डॉट बॉल. ऑन साईडला फटका चांगला आहे, हुक करतायत. चेंडू ट्रॅव्हल होतोय लॉंग लेगच्या दिशेने. आउटफील्ड देखील फास्ट आहे आणि सीमा रेषेच्या बाहेर हा गेलाय का चेंडू पाहावं लागेल. S4 KTPL चौकार येतोय. सोनिक 11 संघ इन ॲक्शनमध्ये आहे आणि सोनिक 11 या टीमसाठी शुभेच्छा येत आहेत. खऱ्या अर्थाने तौसिफभाई शेख साहेब जे कतारवरून या सामन्याचा आनंद घेत आहेत आणि त्यांच्या माध्यमातून शुभेच्छा येत आहेत सोनिक 11 या टीमला. तौसिफभाई आपलं देखील स्वागत आहे या कल्याण तालुका प्रीमियर लीगमध्ये. डान्सिंग डाऊन द विकेट, गॅपमधून चेंडू चाललाय मिड विकेट बाउंड्री लाईनच्या दिशेने. चांगली फिल्डिंग हर्षद ठोंबरे करतायत. एका हातामध्ये हा चेंडू अडवलाय. मिल्टील्या चेंडूवरती पुन्हा 2 धावा. गुड रनिंग बिटवीन द विकेट. धावसंख्या 2ने पुढे जाईल. 9 धावा धावफलकावरती आहेत. पहिल्या षटकामध्ये अवघ्या 7 धावा खर्च केल्या हर्षद ठोंबरेने. नवीन गोलंदाज सौरभ गायकवाड आहेत, मॅन फ्रॉम तिसगाव. 6 स्टार गोलंदाज. नक्कीच KTPL सीझन 2 मध्ये खेळतोय तो म्हणजेच हर्ष 11 आई गावदेवी नांदिवली या टीमकडून. 52 धाव बनवायच्या आहेत या मॅचमध्ये हा सामना जिंकण्यासाठी. 52 धावांचं टार्गेट. यावीस फटका चांगला लॉफ्टेड कव्हर ड्राईव्हचा फटका डीपमध्ये. क्षेत्ररक्षक आहेत, एका हातामध्ये हा चेंडू अडवलाय. फिल्डिंग चांगली होतीये, तेवढीच चांगली रनिंग बिटवीन द विकेट देखील आहे. मिल्टील्या चेंडूवरती पुन्हा 2 धावा आणि धावसंख्या 2ने पुढे जाईल. इन डबल फिगरमध्ये 11. चांगली सुरुवात सोनिक 11 या टीमने केली आहे या मॅचमध्ये. कल्याण तालुका प्रीमियर लीग सीझन 2 डे 1 सामना क्रमांक देखील पहिला सुरू आहे.
गोलंदाज पुन्हा एकदा सौरभ गायकवाड लेफ्ट आर्म ओव्हर द विकेटने गोलंदाजी करतायत. बॅकफुटला गेले, पंच करतायत, क्षेत्ररक्षक आहे, डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न आणि मिळते एक धाव या चेंडूवरती. गुड रनिंग बिटवीन द विकेट. धावसंख्या 1 ने पुढे जाईल. 12 धावा धावफलकावरती. क्रिकेट 6 दैदिप्यमान 16 सुरू आहे. कल्याण तालुका प्रीमियर लीग सीझन 2. 5 दिवसांचा कालावधी आहे. 16 संघांचा सहभाग या स्पर्धेमध्ये आहे. कल्याण तालुक्यामधील सर्वात मोठी ही लीग स्पर्धा सुरू आहे या ऐतिहासिक सुभाष मैदानावरती. आमच्या समवेत आमच्या ऑफिशियल गुणलेखक नयन धुमाळ देखील आहेत. या स्पर्धेचे प्रमुख आयोजक अहमदभाई कांबळे साहेब आपल्या व्यासपीठावरती उपस्थित आहेत. त्यांचा संपूर्ण मित्र परिवार या सामन्याचा आनंद घेतोय. यावीस लाईन पाहावी लागेल. लाईन चुकीची आहे. पंचांचा इशारा व्हाईट बॉलचा येतोय. मिळते अवांतर धाव. धावसंख्या 1 ने पुढे जाईल. 13 धावा धावफलकावरती. 6 षटकांमध्ये 52 बनवायचे आहेत या मॅचमध्ये सोनिक 11 या टीमला. क्रॉस बॅट स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न. बॅटची कडा लागते, त्याच्यावरती मिळते एक धाव. गुड रनिंग बिटवीन द विकेट. धावसंख्या 1 ने पुढे जाईल. 14 धावा धावफलकावरती. चांगलं बॅटल सुरू आहे या दोन टीममध्ये. कृष्णा आणि सोमनाथ ही जोडी आपण पाहतोय. नक्कीच सलामीची सॉनिक 11 या टीमकडून. धावसंख्या 14. नेक्स्ट बॉल. जास्त विलंब करू नका आपण, विनंती असेल, कारण की आज 5 सामने खेळवायचे आहेत. हाफ ट्रॅकर पुल करण्याचा प्रयत्न. डीपमध्ये स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक आहेत. एक धाव झाली कंप्लीट. दुसऱ्याचा प्रयत्न सुरू आहे आणि दुसरी धावेच्या प्रयत्नामध्ये फलंदाज झाल्या बाद विकेटचं पतन. कृष्णा बॅक टू द पविलियन लागतोय. हा पहिला धक्का सॉनिक 11 या टीमला. या मॅचमध्ये बॅकफुटला गेले, फक्त दिशा दिली आहे. सॉफ्ट हँडने खेळतायत. क्षेत्ररक्षक घेत आहे शॉट एक्स्ट्रा कव्हरला. त्याच्यावरती मिळते एक धाव. पहिल्या 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 16. बनवायच्या धावा 52. 6 षटकांमध्ये 24 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. जिंकण्यासाठी 36 धावांची अजूनही गरज आहे सॉनिक 11 या टीमला. चला एकत्र येऊ नका, विनंती असेल. लगेचच फिल्डिंग लावून घ्यायची आहे, कारण की यानंतर 4 सामने खेळवायचे आहेत. या पुढील सामना देखील 6 षटकांचा होईल, याची देखील आपण नोंद घ्यायची आहे.
राजेश राऊत साहेबांना विनंती असेल, दादा आपण या व्यासपीठावरती आपलं देखील मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत आहे. OV11 पडलेगाव या टीमचे टीम ओनर आणि दुसऱ्या बाजूला साजिदभाई रईस, कृष्णा यादव यांचा संघ बल्लानी टायगर्स. धावसंख्या आहे 16, अजूनही 36 बनवायचे आहेत. 4 षटकांमध्ये गोलंदाजी मार्कवरती हर्षद ठोंबरे येत आहेत. ऑन साईडला लॉफ केला, डीपमध्ये फिल्डर आहेत नितीन म्हात्रे, फार वेगाने आहेत चेंडूवरती, उचलतील फेकतील तोपर्यंत एक चिकी सिंगल. धावसंख्या 1 ने पुढे जाईल. 17 धावा धावफलकावरती. मन्नतभाई यांचे इथे स्वागत आहे. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. कल्याण तालुका प्रीमियर लीगमध्ये मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत आहे. मान्यवरांची मांदियाळी आपण पाहू शकाल आपल्या व्यासपीठावरती. तमाम मान्यवर इथे उपस्थित आहेत. त्या सर्व मान्यवरांचं देखील मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत. हर्षद ठोंबरे वर्सेस सोमनाथ कारभार हे बॅटल या षटकामध्ये आपण पाहू शकाल. ऑन साइड लॉफ्टेड इट इनटू द स्लॉट and out of the plot, mid wicket, boundary line च्या बाहेर, long big way, mighty huge maximum षटकार. आणि या षटकारासाठी 500 रुपयांचं पारितोषिक असेल. कल्याण तालुका प्रीमियर लीगचे प्रमुख आयोजक आदरणीय अहमदभाई कांबळे साहेबांच्या माध्यमातून सोमनाथ कारभार यांच्यासाठी. ही ताकद आहे सोमनाथ कारभारीची. आयकॉन वर्सेस आयकॉन हे बॅटल सुरू आहे. बॅकफुटला गेले, स्क्वेअर कटचा फटका, डीपमध्ये फिल्डर उपस्थित आहेत बॅकवर्ड पॉइंटला, त्याच्यावरती मिळते एक धाव. सेन्सिबल बॅटिंग करतायत सोमनाथ कारभारी, कारण की षटकार आलाय, त्यानंतर एक चिकी सिंगल मिळते. धावसंख्या 1 ने पुढे जाईल. 24 धावा धावफलकावरती आहेत. सुरुवात खूप चांगली झाली आहे या मॅचमध्ये. सोनिक 11 या टीमने विजयाच्या दिशेने वाटचाल केली आहे. अहमदभाई कांबळे साहेबांनी आपल्या ATM ऑन केलेला आहे. 500 रुपयांचं पारितोषिक नक्कीच मिळतंय सोमनाथ कारभारीला. याआधी आपण पाहिलं असेल रोशन घोडेने लागोपाठ 3 चौकार लगावले होते, त्यासाठी देखील पारितोषिक आहे. ऑन साइडला बिग हिट केलाय, सीमा रेषेच्या बाहेर. बारी बारी सबकी बारी, पहिले तुम्हारी अब हमारी षटकार. धावसंख्या आहे 30. अजूनही 22 धावांची गरज आहे. समीकरण सोपं झालंय सॉनिक 11 या टीम समोर. फुलर लेनचा चेंडू आणि यस फिंगर अप. फलंदाज झालाय बाद. LBWच्या स्वरूपात फलंदाज झालाय बाद. विकेटचं पतन. हरेश बॅक टू द पवेलियन. तर आपण सन्मान करूया आपल्या व्यासपीठावरती. साहेबांचे इथे आपण सन्मान करूया आपल्या मुख्य व्यासपीठावरती.
एकदम मिठ्या चेंडूवरती धावसंख्या आपण पाहू शकाल एकने पुढे जाईल 31. 31 धावा पहिल्या 3 षटकांच्या समाप्तीनंतर. 18 चेंडू शिल्लक आहेत. अजूनही 21 धावा बनवायच्या आहेत या मॅचमध्ये सॉनिक 11 या टीमला. 18 चेंडू आणि 21ची गरज. सामना जिंकण्यासाठी समीकरण सोपं झालं आहे. सॉनिक 11 या टीमसमोर सन्मान आपण करतोय. आपल्या मुख्य व्यासपीठावरती मान्यवर इथे उपस्थित आहेत. मन्नान भाई यांचा इथे आपण सन्मान करतोय आपल्या मुख्य व्यासपीठावरती. खूप मोठ्या संख्येने इथे मान्यवर उपस्थित आहेत आणि त्यांचा इथे आपण सन्मान करतोय मन्नान भाई यांचा. इम्पॅक्ट प्लेयर येत आहेत गोलंदाजी करण्यासाठी. संदेश देवलेकर एक्सपिरियन्स खेळाडू आहेत. एक्सपिरियन्स इज गुड टीचर. अनुभव हा सर्वात मोठा गुरु असतो. तो अनुभव सिद्ध करावा लागेल या मॅचमध्ये. ऑन साईडला खेळतात. डीपमध्ये फिल्डर आहेत. बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या दिशेने हा चेंडू ट्रॅव्हल होतो आहे. त्याच्यावरती मिळते एक धाव. धावसंख्या एकने पुढे जाईल 32. 32 धावा धावफलकावरती. जिंकण्यासाठी 20 धावांची गरज आहे. 17 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. एक चांगलं बॅटल सुरू आहे या दोन टीममध्ये. न्यू बॅट्समन येतोय बॅटिंग करण्यासाठी विकास जाधव. मॅन फ्रॉम वासुंदरी हा स्टार खेळाडू आपण पाहतोय. हार्ड हिटर फलंदाज आहे विकास जाधव. हुक करण्याचा प्रयत्न. भरपूर शफल झाले होते. डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न आहे आणि यस थर्ड अंपायर तिसऱ्या पंचांना रेफर केलेला आहे. आपण चेक करूया. योग्य तो निर्णय आपल्यापर्यंत पोहोचवला जाईल. टीव्ही अंपायर माने सर आहेत आणि चेक करतोय आपण. योग्य तो निर्णय आपल्यापर्यंत पोहोचवला जाईल. कल्याण तालुका प्रीमियर लीग सीझन 2 दिवस क्रमांक हा पहिला आहे आणि पहिला सामना सुरू आहे. परंतु उद्या वेळेमध्ये सामने सुरू होतील याची देखील आपण नोंद घ्यायची आहे. नॉट आउट आहेत आणि बाईकच्या स्वरूपात बाईकच्या स्वरूपात मिळते एक धाव. धावसंख्या आपण पाहू शकाल एकने पुढे जाईल 33 धावा धावफलकावरती आहेत. सुरुवात खूप चांगली झाली आहे. या मॅचमध्ये विजयाच्या दिशेने वाटचाल केली आहे सॉनिक 11 या टीमने. भरपूर सफल झाले होते. क्रॉस रेने खेळण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा असफल राहिलेला आहे. कल्पेश किनेसारखा एक चांगला फलंदाज या डगआउटमध्ये आहे या टीममध्ये आहे आणि विकास जाधव देखील एक हार्ड हिटर फलंदाज आहे. सोमनाथने बॅटिंग खूप चांगली केली आहे या इनिंगमध्ये. एक षटकार देखील लगावलेला आहे त्याच्या इनिंगमध्ये. सोमनाथ आणि विकास जाधव ही जोडी. धावसंख्या आपण पाहू शकाल. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. आदरणीय सनी बन्सारी साहेबांचं मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत आहे. भोपाळवरून ते आलेले आहेत या स्पर्धेला भेट देण्यासाठी. वेलकम. स्वागत आहे आपका. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. सनी बन्सारी साहेबांचं मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत आहे. ही खासियत आहे संदेश देवळेकर यांची. डॉट बॉलची समाप्ती.
नक्कीच मोहसिनबाई देखील त्यांच्या सोबत आहेत, त्यांचं देखील स्वागत आहे या स्पर्धेमध्ये. विकास जाधव संघर्ष करतायत. संदेश देवळेकर यांचं मी कौतुक करेन, चांगली गोलंदाजी करतायत. फिरकी आक्रमण आहे, भरपूर वर्षांचा अनुभव आहे आणि तो अनुभव सिद्ध केलाय. गुफरानबाई यांचं देखील आगमन होते, त्यांचं देखील मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत आहे. विकास जाधव करतोय काय हा देखील प्रश्न पडला या मॅचमध्ये. मी ज्या गोष्टीचा उल्लेख केला की कल्पेश केनेसारखा एक चांगला फलंदाज या टीममध्ये आहे आणि तो देखील अजूनही आलेला नाही आहे. 4थ्या क्रमांकावरती विकास जाधव आलेत, 3ऱ्या क्रमांकावरती हरीश आलेले आहेत आणि धावसंख्या आपण पाहतोय धावफलकावरती फक्त आणि फक्त 33 आहे. 19ची गरज, 13 चेंडू शिल्लक. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. भोपालवरून या सामन्यासाठी आलेले आहेत या स्पर्धेसाठी. सनी बंसारी साहब, आपका तहे दिल से स्वागत है इस टूर्नामेंट में. कल्याण तालुका प्रीमियर लीग सीझन 2. सनी बंसारी साहेबांचं मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत. आणि सलग चाल हा 4था डॉट बॉल. 12 चेंडू शिल्लक आहे जिंकण्यासाठी. 19ची गरज आहे या मॅचमध्ये. विकास जाधवने सलग 4 चेंडू डॉट खेळलाय आणि या मॅचमध्ये कमबॅक झालेला आहे हर्ष 11 आई गावदेवी नांदिवली डोंबिवली या टीमचं. कारण की 12 चेंडू शिल्लक जिंकण्यासाठी बनवायच्या धावा 19 या मॅचमध्ये. या षटकामध्ये आल्या फक्त आणि फक्त 2च धावा. चेंडू शिल्लकीत 12 जिंकण्यासाठी बनवायचे धावा 19 या मॅचमध्ये. गिरीश म्हात्रे येतोय गोलंदाजी मार्कवरती या 5व्या षटकामध्ये. स्ट्रायकिंगला फलंदाज सोमनाथ कारभारी आहेत. फुलटॉस त्याला पाठवलाय लॉंग ऑनच्या दिशेने. क्षेत्ररक्षक आहे डाऊन दी बॉल. टिपलाय झेल आणि समाप्त होतोय. फलंदाज सोमनाथ कारभारीचा खेळ लागतोय. अजून एक धक्का रिव्ह्यू घेतलेला आहे बॅटिंग करणाऱ्या टीमने. चेक करूया आपण. फुलटॉस चेंडू होता त्याला चॅलेंज केलेला आहे सोमनाथ कारभारीने. मतीन खांडे साहेबांचे इथे आगमन होते, त्यांचं देखील मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत आहे कल्याण तालुका प्रीमियर लीग सीझन 2 मध्ये. मान्यवरांची मांदियाळी आपण पाहतोय या स्पर्धेला भेट देते. त्या सर्व मान्यवरांचं देखील स्वागत आहे. सनी बंसारी साहेब देखील आपल्या व्यासपीठावरती उपस्थित आहेत. यस, रिव्ह्यू अनसक्सेसफुल. OUT फलंदाज झालाय बाद. न्यू बॅट्समन येतोय बॅटिंग करण्यासाठी कल्पेश केने. निंबवली या टीमची रन मशीन कल्पेश केने येत आहेत बॅटिंग करण्यासाठी. 11 चेंडू शिल्लक. यस, बघा अहमरभाई यांची बॅटिंग बघायची आहे. खास करून तौसिफभाई शेख कतारवरून या सामन्याचा आनंद घेत आहेत आणि त्यांच्या माध्यमातून सॉनिक 11 या टीमला देखील शुभेच्छा येत आहेत. अहमरभाई यांनी गोलंदाजी खूप चांगली केली, बॅटिंग देखील पाहायची आहे आणि कल्पेश केने येत आहेत बॅटिंग करण्यासाठी. 11 चेंडू शिल्लक. 19ची गरज आहे सामना जिंकण्यासाठी. या मॅचमध्ये पूर्णपणे कमबॅक केलेला आहे हर्ष 11 आई गावदेवी नांदिवली या टीमने. कल्पेश केने हार्ड हिटर फलंदाज आहे. निंबवली या टीमची रन मशीन बॅटिंग करण्यासाठी येते. या मॅचमध्ये संघ अडचणीमध्ये सापडलाय.
यावी चॉप करण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक आहे, शॉट एक्स्ट्रा कव्हरला, चांगली फिल्डिंग विकास पाटील होते, धाव घेण्याचा प्रयत्न नाहीये, येतोय डॉट बॉल. प्रत्येक डॉट बॉल दबाव वाढवेल या मॅचमध्ये. सॉनिक 11 या टीमवरती 10 चेंडू शिल्लक, 19 ची गरज. यावीस लाईन पाहावी लागणार आहे. एक धाव तर नक्कीच कंप्लीट केलेली आहे आणि पंचांचा इशारा येतो वाईट +1. मिल्टीला चेंडूवरती एकूण 2 धावा आणि धावसंख्या 2ने पुढे जाईल 35. 35 धावा धावफलकावरती आहेत. जिंकण्यासाठी 17 ची गरज आहे. 10 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. बनवायच्या धावा 17 या मॅचमध्ये. दहा चेंडू आणि 17 ची गरज. विकास जाधव संघर्ष करतोय या इनिंगमध्ये. मोठे फटके येत नाहीयेत. ज्या मोठ्या फटक्यांसाठी विकास जाधव जाणला जातो ते फटके येत नाहीयेत. फिल्डिंगमध्ये बदल करताना आपण पाहू शकाल एस्टनच्या पाठीमागे विशाल पाटील, मास्टर माइंड, मास्टर ब्रेन आहेत विशाल पाटील. यावेळी फटका चांगला आहे. स्ट्रेट डाऊन दी ग्राउंड हा फटका. लॉंग ऑन, सीमारेषेच्या बाहेर. 1 बाउन्स ओव्हर द लाईन. KTPL चौकार. धावसंख्या आहे 39. जिंकण्यासाठी 13 ची गरज या मॅच मध्ये आहे. चेंडू शिल्लक आहेत 9. बनवायच्या धावा 13. यावेळेस विकेट किपर कडून झाली थोडीशी चूक. बाईकच्या स्वरूपात मिळते एक धाव. धावसंख्या 1ने पुढे जाईल. 40 धावा धावफलकावरती आहेत. 8 चेंडू शिल्लक. जिंकण्यासाठी 12 धावांची गरज. पहिला सामना सुपर डुपर हिट होतोय या कल्याण तालुका प्रीमियर लीग सीझन 2 मधील. 8 चेंडू शिल्लक आहेत. 12 ची गरज. कल्पेश केने आणि विकास जाधव ही जोडी मैदानावरती आहे. गोलंदाजी ट्रॅकवरती गिरीश म्हात्रे. एक चांगलं बॅटल आपण पाहू शकाल या दोन संघांमध्ये. फटका चांगला डीपमध्ये फिल्डर उपस्थित आहेत. नितीन म्हात्रे फार वेगाने त्या चेंडूवरती उचलतील, फेकतील. तोपर्यंत या मिल्टील्या चेंडूवरती एकूण 2 धावा. गुड रनिंग बिटवीन द विकेट. धावसंख्या 42. 42 धावा धावफलकावरती. 7 चेंडू शिल्लक. जिंकण्यासाठी 10 धावांची गरज आहे. सामना आवडला असेल तर दोन्ही संघांसाठी टाळ्या होऊन जाऊ द्या. 7 चेंडू शिल्लक. 10 ची गरज. चेसिंग कंपल्सरी आहे, त्यामुळे कंपल्सरी या धावा बनवावे लागतील. लॉफ्टेड इट. एलिव्हेशन नाहीये डीप मध्ये. फिल्डर डाऊन दी बॉल. हर्षद ठोंबरेने हा झेल पकडलाय. फलंदाज झालाय बाद. विकेटचं पतन. कल्पेश केने बॅक टू द पवेलियन. दहा धाव बनवायचे आहेत. 6 चेंडूंमध्ये. चेसिंग कंपल्सरी आहे.
चेंडू शिल्लक आहेत या षटकातील 6 चेंडू आणि बनवायचे धावा 8 या मॅच मध्ये. संदेश देवळेकर क्लीन बोल्ट, यष्ट्या उद्ध्वस्त दांडी, गोल यू मिस, आय विल डेफिनेटली इट. फलंदाज झाले बाद, विकेटचं पतन. अहमर बॅक टू द पवेलियन. न्यू बॅट्समन आकिब येत आहेत बॅटिंग करण्यासाठी. 5 चेंडू शिल्लक आहेत. कंपल्सरी 8 धावा बनवावे लागतील, कारण की चेसिंग कंपल्सरी आहे. त्यामुळे कंपल्सरी या धावांचा पाठलाग करावा लागेल. आकिब न्यू बॅट्समन. एका षटकारासाठी आकिबसाठी आरमबाई शेख यांच्याकडून 500 रुपयांचं पारितोषिक असेल. 5 चेंडू शिल्लक आहेत. 8 डाव बनवायचे आहेत या मॅचमध्ये सामना जिंकण्यासाठी. संदेश देवळेकर काय गोलंदाजी करतायत या मॅचमध्ये. नक्कीच चौथ्या षटकामध्ये अवघ्या 2 धावेंचं षटक हाताळलं होतं. सामना टर्न केला होता. फुलटॉस त्याला पाठवलंय स्क्वेअर लेगच्या दिशेने. क्षेत्ररक्षक आहेत आणि हा झेल पकडलाय स्क्वेअर लेग. सीमारेषेवरती दुर्वेश मडवीने फलंदाज झाले बाद. आकिब बॅक टू द पवेलियन. संदेश ऑन अ हॅट्रिक. बॅक टू बॅक 2 विकेट मिळवलेत या षटकामध्ये. हॅट्रिक बॉल आहे आणि न्यू बॅट्समन बॅटिंग करण्यासाठी त्या समीर 8व्या क्रमांकावरती. 4 चेंडू शिल्लक. जिंकण्यासाठी बनवायच्या धावा 8 या मॅचमध्ये. चेसिंग कंपल्सरी आहे, त्यामुळे कंपल्सरी या 8 धावा बनवाव्याच लागतील. क्या बात आहे. खूप चांगला चेंडू आपण पाहिलाय. सुरेख गोलंदाजी संदेश देवळेकर करतायत. प्रचंड अनुभव आहे आणि तो अनुभव सिद्ध केला या मॅचमध्ये. लेग बायच्या स्वरूपात मिळते एक धाव. धावसंख्या 1 पुढे जाईल. 45. 3 चेंडू शिल्लक आहे. जिंकण्यासाठी 7 धावा बनवायच्या आहेत. क्षमता आहे, पोटेन्शियल आहे, गुणवत्ता ठासून ठासून भरली आहे. फलंदाज विकास जाधव हार्ड हिटर आहे, सिक्सर किंग आहे. बघूया कशी बॅटिंग करतोय आपल्या टीमसाठी. 3 चेंडू 7 बनवायचे आहेत. मॅच ऑन. ऑन साइडला फटका चांगला आहे, परंतु एलिव्हेशन नाहीये डीप मध्ये. फिल्डर दुर्वेश मडवी डाऊन दी बॉल. टिपलाय झेल आणि समाप्त होतोय. फलंदाज विकास जाधवचा खेळ लागतोय. अजून एक धक्का, विकेटचं पतन.
ऑन साइडला गॅप मधून चेंडू चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. हा येतोय चौकार मेहताबच्या बॅट मधून. चेंडू शिल्लक आहे 1 आणि जिंकण्यासाठी कंपल्सरी बनवायच्या धावा 3. 1 चेंडू 3 धावांची गरज आहे. पहिला सामना शेवटच्या चेंडूपर्यंत रंगतोय. पहिला सामना सुपर डुपर हिट होतोय. कल्याण तालुका प्रीमियर लीग मधील 1 चेंडू शिल्लक. जिंकण्यासाठी 3 धावांची गरज आहे. दोन्ही संघांना आपण शुभेच्छा देऊया या सामन्यासाठी. क्या बात आहे. जर चौकार मारून सामना जिंकून दिला तर कल्याण तालुका प्रीमियर लीगचे प्रमुख आयोजक आदरणीय अहमदभाई कांबळे यांच्याकडून 500 रुपयांचं पारितोषिक असेल. 1 चेंडू शिल्लक आहे. 3 धावांची गरज या मॅचमध्ये सामना जिंकण्यासाठी. मेहताबने हा चौकार लगावलाय आणि विजयाच्या आशा पल्लवित केल्यात या मॅचमध्ये सॉनिक 11 या टीमच्या. 1 चेंडू शिल्लक 3 ची गरज. दोन्ही संघांना आपण देऊया या सामन्यासाठी लाख लाख शुभेच्छा. ऑल द बेस्ट. शो द गुड गेम. शो द क्वालिटी क्रिकेट. डान्सिंग डाऊन द विकेट. मिस टायमिंग आहे. 1 धाव तर कंप्लीट केली. दुसऱ्याचा प्रयत्न सुरू आहे. दुसरी धाव देखील पूर्ण झाली. तिसरी धाव पूर्ण होईल का? आणि तिसऱ्या धावेच्या प्रयत्नामध्ये फलंदाज होईल बाद. स्कोर लेवल आणि सामना जिंकलेला आहे हर्ष 11 आई गावदेवी नांदिवली या टीमने.